अनिल माळी, वर्षाताई शिंदे, प्रल्हाद काशी, जितेंद्र श्रीवंत, मनोज साठे, दीपक अंधारे, शशिकांत मारतंडे, तानाजी पवार, शरद माने, प्रशांत काशी, नागेश पवार, सुवर्णा काळे, श्रीकांत गायकवाड, अप्पा कोरे, बापू शिंदे, पांडुरंग तार, भारत बेदरे, ज्ञानेश्वर बगरे, बसवराज पाटील, विक्रम सावळे, माझ्या या सर्व परिसरातील जमलेले प्रतिष्ठित ग्रामस्थ, नागरिक, लाडक्या बहिणी, विविध संस्थांच्यावर काम करत असणारे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर नगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायतीच्या निवडणुका चालू आहेत. एक मॅटर चालू आहे आणि त्याबद्दलचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेणार आहे. तोपर्यंत बाकीच्या कुठल्याही निवडणुका जाहीर करू नका, अशा पद्धतीच्या काही सूचना ऐकायला मिळत आहे. आणि त्याच्यामुळे गेले 9 वर्ष माझ्या ग्रामीण भागातल्या, माझ्या शहरी भागातल्या कार्यकर्त्यांना, भाई बहिणींना, लाडक्या बहिणींना, आमच्या युवतींना उमेदवारी करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली नव्हती. ती संधी आता कुठेतरी येऊ घालते आणि अशा वेळेस ते नियमाच्या अधीन राहून असलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्या समाजावर अन्याय होता कामा नये. कालच आपण सगळ्या देशामध्ये, आपल्या भारतामध्ये संविधान दिन साजरा केला. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगामध्ये एक सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं संविधान आपल्या भारताला दिलेलं आहे आणि त्याचा राष्ट्र अभिमान आणि कौतुक आपल्याला सगळ्यांना आहे. त्यामुळं आपल्या लोकशाहीकडे पण बघण्याचा जगाचा दृष्टिकोन हा एक आगळा वेगळा झालेला आहे. मित्रांनो, मी सुरुवातीलाच थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण 10 मी येणार होतो. माझी पुढे 12:30 सभा आहे कुडवाडीमध्ये आणि त्याच्यानंतर रविवारपूरला आहे, त्याच्यानंतर जेजुरीला आहे, त्याच्यानंतर फुरसुंगीला अशा वेगवेगळ्या ठिकाणी सभा आहे. सगळेच राजकीय पक्षाचे नेते वेगवेगळ्या भागामध्ये जातात आणि आपापल्या परीने आपल्या पक्षाबद्दल, आपल्या युतीबद्दल समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. शेवटी जनता जनार्दन हे सर्वस्व आहे, ते त्याबद्दलचा निर्णय घेणार. मित्रांनो, आज बनाळा आणि या परिसरातले, माझ्या जिल्ह्यातले, माझ्या तालुक्यातल्या जमलेल्या सर्व मान्यवरांचं काकासाहेबांच्या या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांचं मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागत करतो. खरं तर मी महाराष्ट्राला त्यांनी सांगतो की बाबा, तो आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चाललेलो. ती विचारधारा ही आपल्याला योग्य रस्ता ते पुढे नेणार आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, त्यांनी स्वतःच्या कारकिर्दीमध्ये सुसंस्कृतपणा राज्य मध्ये कसा आपण दाखवला पाहिजे, कशा पद्धतीनं पथ्य पाळले पाहिजे, एक आदर कसा केला पाहिजे, हे देखील त्यांनी सातत्याने आपल्याला शिकवलं आणि सामान्य जनतेच्या कल्याणाच्यासाठी अनेक सामाजिक आणि आर्थिक सुधारणा एक ताकद देण्याचे काम केले. आज मी बनाळ्याच्या परिसरामध्ये घरी गेलो, तिथं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लवकरच आपल्या जयदीपचा लग्न सोहळा आहे. त्याच दिवशी आमच्याही घरामध्ये एक लग्न सोहळा आहे. त्याच्यामुळं माझ्या मनामध्ये असताना देखील मी त्या कार्यक्रमाला येऊ शकणार नाही, म्हणून आजच त्या उभयकांना शुभ आशीर्वाद दिले. त्या दोघांचंही आमच्या जयदीप आणि जयदीपच्या सुविधा या दोघांचं वैवाहिक जीवन सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं अशा प्रकारे शुभेच्छाही दिल्या आणि बाप पांडुरंगाला तुझी प्रार्थना देखील केली. मित्रांनो, प्रत्येकाची सुरुवात असते. काका दीपान केले जवळपास आमच्या जन्मापासून
आजपर्यंत काका समाजकारण राजकारण करतात. काकांनी 6 दशक त्या वडाळा गावची आणि आपल्या तालुक्याची एक कुटुंब, एक परिवार म्हणून काळजी घेणारी बळीराम काका हे 3 पिढ्यांना माहिती आहे, हे आपण सगळेजण पाहतो. आज खऱ्या अर्थाने ते जननायक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज जवळपास काका साहेबांचं वय 82 पूर्ण झालेलं आहे. सहस्त्र चंद्र दर्शनाकडे त्यांची वाटचाल त्या ठिकाणी चालू आहे. काका साठे यांच्या कुटुंबाला तसं म्हटलं तर कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नव्हती आणि तसं असताना देखील विद्यार्थी दशेपासूनच काका साहेबांच्या अगदी नेतृत्वाची भूल होती. त्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता होती. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार होता आणि त्याच्यामुळे वडाळा गावातील ज्येष्ठ जाणकार मंडळींनी ओळखलं अन्यायाविरुद्धची उच्चतीपणा, करारीपणा हे गुण खऱ्या अर्थाने त्यांच्या अगदी वयाच्या 20व्या वर्षापासून जुनी लोक सांगतात आहेत आणि या उपाधीनं बळीराम काकांना काकासाठी अशा प्रकारची उपाधी वडाळा पंचकृषीचे ओळखले जाऊ लागले आणि त्याच जाणकारांनी, त्याच जनतेने, त्याच लाडक्या बहिणींनी सगळ्यांनी 24 वर्ष सरपंच म्हणून काकासाहेबांच्या हातामध्ये त्या वडाळ्याची सुपारी 24 वर्ष. त्याच्यानंतर काका पुढे जिल्हा परिषदेचं नेतृत्व केलं. आपल्या सोलापूर जिल्हा परिषदेचे ते कृषी खात्याचे सभापती म्हणून त्यांनी काम केलं. शेतकऱ्यांच्यासाठी जवळपास 20 वर्ष सुरू केलेल्या योजना या नुसत्या आपल्या भागाकरता नाही, राज्याकरता पथदर्शी ठरल्या. 1993च्या भूकंपामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पवार साहेबांच्या आदेशानुसार त्यांनी सोलापूरच्या जिल्ह्याचा उपाध्यक्ष आणि आरोग्य समितीचा सभापती या नात्याने मदत कार्यात पहिल्यांदा शिष्टमंडळ ठेवून किल्लारीमध्ये ते दाखल झाले. या पद्धतीचं काम हे काकासाहेबांनी केलं. 2009 ते 2011 या कालावधीमध्ये देखील त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद जे भूषवलं ते अक्षरशः वाखाणण्यासारखं होतं. जे काम हातात घ्यायचं ते अतिशय उत्तम पद्धतीने करू साहेबांचं. ही काकासाहेबांची एक खासियत होती. गावगाडा हातात असताना हा आपला तो विरोधक हे कधी कधी बघितलं नाही. वडाळा गावातील प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न हा त्यांनी केला. बेघर कुटुंबाला घरकुल मंजूर करण्याचं काम त्यांनी केलं. अनुदानाचा पहिला धनादेश देऊन सांगायचे ही काकांची कामाची पद्धत. गावातले तंटे असतील, गावातले वेगवेगळ्या अडचणी असतील ते मिटवण्याचं काम हे काकासाहेबांनी केलं. मला वाटतं महाराष्ट्र राज्याने स्वर्गीय आर पाटलांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केलं. मात्र काकासाहेबांची ही तंटामुक्तीची परंपरा, न्यायदानाची परंपरा जवळपास 60 वर्ष चाललेली आहे. हे काही सोपं काम नाही, परंतु ते काकासाहेबांनी त्या ठिकाणी करून दाखवलं. अशा कितीतरी गोष्टी सांगते ज्यांच्यावर विश्वास ठेवली, मनापासून ठेवली. आज एक बाहेर काकासाहेबांना कधी जमलं नाही. मी देखील मधल्या काळामध्ये विकासाचा दृष्टिकोन आपले प्रश्न सुटावे. आता राजकारणी देखील आमदार काय म्हणाले की मी निवडून आलो, 1 वर्ष झालं, पण 5 कोटीच्या आमदार निधीपेक्षा जास्तीचा कुठला निधी मला मिळत नाही. काही अडचणी आहेत त्यांना. शेवटी विकास करायचं म्हटलं तर सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग बाबा नाही करता येत. आणि त्यांना आमच्या राजूकरांनी बोलून दाखवली. मधल्या काळामध्ये आपल्याकडे अतिवृष्टी झाली. त्या अतिवृष्टीच्या काळामध्ये देखील त्या दिवशी कॅबिनेट होती आणि कॅबिनेट झाल्यावर ते सगळं पाहिल्यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पण राहवलं नाही. मी ताबडतोब गाडीमध्ये बसलो आणि आपल्या इकडच्या भागामध्ये निघालो. आपल्या सोलापूर जिल्हा असेल, माझा उस्मानाबाद जिल्हा असेल, लातूर असेल, बीड असेल, या सगळ्यामध्ये दौरा काढण्याचा प्रयत्न केला. राजू खरे माझ्या बरोबर होते, अभिजित पाटील होते, नारायण पाटील होते, त्यांच्या मतदारसंघात उमेश बरोबर होता. आणि काय लोकांचे प्रश्न आहेत, काय लोकांच्या अडचणी, त्याच्यातच आमच्या राजूकरांनी सांगितलं की दादा हे सगळं मदत होत असताना
तुम्ही 33,000 कोटीचं पॅकेज दिलं राज्य सरकार. परत दिवाळीमध्ये पाऊस पडला. वडाळकरांनो, मला आठवत आहे मे महिन्यात कधी पाऊस पडलेला आपण बघितलं. तुमचा माझा सोलापूर जिल्हा रब्बीचा जिल्हा, दुष्काळी जिल्हा. कृषीमुळे आपलं चित्र बदललं. वेगवेगळ्या ऊर्जा सिंचन योजना केल्या म्हणून आपलं चित्र बदललं. आणि सर्वात जास्त कारखाने, साखर कारखाने हे माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये झाले. इथल्या शेतकऱ्याच्या, बळीराजाच्या, कष्टकऱ्यांच्या अंगामध्ये निश्चितपणे मेहनतीची तयारी आहे, कष्ट करण्याची तयारी आहे. फक्त त्याच्या शिवाराला पाणी मिळालं पाहिजे. आणि त्याच्यातलं सोलापूर जिल्हा मोठ्या प्रमाणात झालेलं चित्र आपण पाहतो. या सगळ्या गोष्टी करत असताना राजू खरेदी मला सांगितलं, आमच्या परिसरातली 9 मंडळापैकी 5 मंडळं घेतली गेलेली, 4 मंडळं राहिली गेलेली आहे. उमेश होता, राजू होता, ते सगळं ऐकल्यावर काम ताबडतोब झालं पाहिजे. मी कामाचा माणूस, मी झटपट निर्णय घेणारा कार्यकर्ता. मला उगीच लोकांना ये आज ये उद्या बघू परवा हेलपाट्या वाली मला लोकांना त्या ठिकाणी फेऱ्या लावायला आवडत नाही. जे व्हायचं असतं, आता एका भगिनीने त्याच्या घरातलं एक काम मला दिलं, मी ताबडतोब माहिती घेतली. त्याच्या संदर्भामध्ये मी मुंबईला गेल्यानंतर त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काय बोलायचं ते त्या ठिकाणी बोलणार आहे. सोन्यासारखा तिचा मूल आज तुझ्याकडे राहिलं नाहीये. मला वाटतं जून मध्ये त्या मुलाचा कसा मृत्यू झाला कळायला मार्ग नाही, त्याच्याबद्दल सगळी चौकशी करायची. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत, त्या सोडवायच्या असतात. दिवाळीनंतर पाऊस पडल्यानंतर पुन्हा मी 11,000 कोटी रुपये माझ्या बळीराजाला शेतकऱ्यांना दिले. का तर शेतकरी उभा राहिला पाहिजे. मी नेहमी म्हणतो, शेतकरी मोडला तर राज्य मोडलं. शेतकरी सुखा समाधानी राहिला पाहिजे. त्याच्या पिकांना योग्य दर मिळाला पाहिजे. त्याच्या उसाला चांगला भाव मिळाला पाहिजे. त्याच्या फळबागा, भाजीपाला याला योग्य पद्धतीचा दर मिळाला पाहिजे. मित्रांनो, आज आपल्या संस्था आज काय अवस्था, आज पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आम्ही 0% व्याजाने कर्ज दिले. सोलापूर जिल्हा बँकेची अवस्था काय झाली, कुणी केलेली आहे? कोणाही त्याला जबाबदार नाही. तुमच्या हातामध्ये, माझ्या हातात आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 35 वर्ष झाली. परंतु आज पण राज्यामध्ये 1 नंबर 2 नंबर राज्यामध्ये बँकेचा नंबर असतो. आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही मदत करण्याला मदत करतो. शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या करता आम्ही कमी व्याजाने 6% व्याजाने पैसे देतो. शेतकऱ्यांना वेगवेगळे मध्यम कर्ज मुदतीचे प्रकरण करतो. काय आपल्या जिल्हा बँकेचं झालं याचा कुठेतरी विचार करा. अरे उद्याच्याला पुन्हा सावकाराच्या दारामध्ये माझ्या इथल्या शेतकऱ्यांना जावं लागलं तर काय त्यांची अवस्था होणार आहे, म्हणून माझी विनंती. तसं आजपर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये काकासाहेबांनी या जिल्ह्याचा, या परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला सगळ्यांची मदत घेतली. त्यांनी काही खर्चही म्हणून दाखवली. मित्रांनो, मागाशी सांगितलं, प्रत्येकाचा काळ असतो. याही जिल्ह्यामध्ये काही काहींची मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या गोष्टी चालल्या. इथं आमची भगिनी उज्ज्वला तिथे बसलेल्या आहेत. त्यांच्यावर एक कशा प्रकारचा प्रसंग आला तुम्ही बघितला. लोकशाही आहे. उद्याच्या अजित पवार बारावती उभा असेल आणि तुमच्यापैकी कोणाला तिकडे उभं राहायचं असेल, उभं राहता येतं. दम लागली नाही बाबा, तर चालत. घटना, कायदा आणि संविधान हे सगळ्यांच्या करता सारखं. त्याच्यामध्ये उजवा डावा करून त्या ठिकाणी चालत नाही. हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आपला सगळ्यांना एक मला गोष्ट सांगायची. आता काकासाहेबांनी पण काही गोष्टी सांगितल्या. आता ही जबाबदारी आमचा जयशील हा पार पाडतो. एक तरुण कार्यकर्ता आहे, वक्तृत्व चांगलं आहे. काकासाहेबांनी काढलेली शिक्षण संस्था उत्तम चाललेली आहे. काही हजार मुलं मुली तिथं शिक्षण घेतात. उभं करायला अक्कल लागते, डोकं लागते. संस्था माती घालायला अक्कल लागत नाही. संस्थेचं उदरपाठवण करण्याच्या करता अक्कल लागत नाही. आणि त्या गोष्टी
काही भागामध्ये होत आहे त्याचा कुठंतरी आपण सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे. काकासाहेबांची विचारसरणी आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहे, त्यांची कामाची पद्धत आम्ही बघत आलेलो आहे. मला त्याच्याबद्दल एकच सांगायचं आहे मित्रांनो, अशा पद्धतीनं ही माणसं ज्यावेळेस आपल्याला मिळतात ते आपण आपलं भाग्य समजलं पाहिजे. आज समाजामध्ये काही माणसं अक्षरशः विकृती असल्यासारखं वागतात, हेही आपण ओळखलं पाहिजे. दमदाटी घेऊन कायदा हातात घेऊन कुठंही कुणाचंही भलं झालं नाही आजपर्यंत. बघा प्रत्येकाची उदाहरणं द्या, कधी ना कधी तो फुगा फुटलाय आणि नंतर त्यांची वाट लागलेली आहे. ते फार काळ टिकत नसतं, लोक शांतपणे बघत असतात. योग्य वेळ आली, योग्य संधी आली की योग्य ठिकाणी बटन दाबण्याचं काम लोक करतात आणि नसती असणाऱ्या लोकांना अशा पद्धतीने खऱ्यासारखं बाजूला टाकतात. म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती का सध्या ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे अतिशय मोठ्या प्रमाणावर. आत्ताच पवित्र एका ठिकाणी ज्वालामुखी मोठा झाला, धुराचे लोट काही किलोमीटर, तिथली विमानं बंद केली, तिथलं वातावरण बदललंय, तिथल्या लोकांना श्वासोश्वास घेता येत नाही. बाबांनो, आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांनी या महापुरुषांनी या महाविभूतींनी जे काही आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं एक विचार मांडलेला आहे तो विचार अजिबात सोडता कामा नये. हे नवीन कार्यकर्ते पण जयदीप असेल किंवा इतर कार्यकर्ते असतील त्यांची पण आपण योग्य पद्धतीनं त्यांचं सहकार्य घेतलं पाहिजे. त्यांनी पण साधू संतांनी जो विचार मांडलेला आहे, बाप पांडुरंगांनी जो विचार मांडलेला आहे, वारकरी संप्रदायामध्ये जो विचार आहे त्याच विचारधाराची कास घेऊनच तुम्हाला मला आपल्याला पुढे जावं लागेल. कुठंही होऊन कुणाचंच भलं झालेलं नाहीये. अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपण सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये पाहिलेली आहे. मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय, राज्यकर्त्यांचा देव हा देवालयात असतात तर ते रस्त्यात असतात. स्वामी कादंबरीची वाक्य आमच्या काकासाहेबांनी तंतोतंत लागू पडतात. सत्ता ही उपभोगाची नसते तर ती जनता जनार्दनांच्या सेवेचं माध्यम आहे. हे काकांनी गेले 60 वर्षाच्या प्रवासात सिद्ध करून दाखवलेलं आहे. गावाला विद्यार्थ्यांना अध्यात्माची गोडी लागावी यासाठी रामकथा, भागवत कथा, नामसंकीर्तन, सप्ताह उपक्रमांचे त्यांनी आयोजन केलेलं आहे. त्यांनी शिक्षण, भौतिक विकास, अध्यात्म, आरोग्य आणि कायदा या शैक्षणिक पंचसूत्रीचा वसा गेले 60 वर्ष काकासाहेबांनी जपत या ठिकाणी कारभाराचा समतोल राखलेला आहे. त्यांच्या सत्तेची मागणी कधीच त्यांनी करपू दिलेली नाहीये. म्हणूनच 60 वर्षापासून तुम्ही सगळ्यांनी एक हाती सत्ता असलेले काकासाहेब खऱ्या अर्थाने या सोलापूर जिल्ह्याचे त्या आपल्या परिसराचे जननायक आहे असं म्हटलं तर अजिबात चुकीचं ठरणार नाही. ही गोष्ट देखील सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. आमच्या जयदीपला पण तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिले पाहिजे. जयदीपने पण आपल्या आजोबांचे जे काही विचार आहे, आजोबांनी ज्या पद्धतीनं काम केलं, इतरांचा पण मान सन्मान ठेवायचा, त्याच्यामध्ये जातीचा, मातीचा, नात्याचा, गोत्याचा अजिबात विचार करायचा नाही, माणुसकीचा विचार करायचा आणि त्या पद्धतीने भेदभाव करायचा नाही. सगळी माणसं आपलीच आहे या भूमिकेतून त्यांनी पुढे गेलं पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आणि जयदीपला पण तशा प्रकारची सूचना आहे. उज्ज्वलाताई, मी नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महिलांना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त केली. मला आठवत आहे 1992 साली ज्यावेळेस आम्ही 33% आरक्षणाचं बिल आणलं, मी सभागृहात होतो, पवार साहेब मुख्यमंत्री होते, साहेब वर्षावर होते. साहेबांनी आम्हाला फोन करून सांगितलं की किती उशीर झाला तर बिल आत्मदूत करायचं. मला बाकीचं माहिती नाही. मित्रांनो, आम्ही 3:30 वाजता पहाटे बिल मंजूर केलं आणि त्याच्यातून पॅट डोळं तर लोक म्हणजे आता महिला कुठल्या निश्चित महिला कोण बराला कुठलं उमेदवार निवडायचे
पहिल्यांदा थोडासा त्रास झाला, त्याच्यानंतर पुरुषांच्या पेक्षा महिलांना संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं करण्याचं काम महिला करतात हे महाराष्ट्रात सिद्ध झालं. अतिशय उत्तम जिल्हा परिषदेचा अध्यक्षपद, सभापतीपद, उपसभापतीपद, महापौरपद, पंचायत समितीचं सभापतीपद, नगराध्यक्षपद, सरपंच पद, जी पदं देतील ही माझ्या मायबाऊंनी चांगल्या पद्धतीने सांभाळली. उलट पुन्हा आम्ही जाऊन 50% आरक्षण दिलं. महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचं पहिलं राज्य आहे. सुरुवात पवार साहेबांनी केली, आम्ही त्याच्यामध्ये भर घालण्याचं काम केलं. मलाही मी ग्रामीण भागात करते कार्यवाहीचा 12 वर्ष काम केलं. मलाही दिसत होतं माझ्या काही भगिनींना मदत आर्थिक त्यांना लागते, त्यांनाही काहीतरी घ्यायचं असतं, काही कुणी लक्ष देत नाही आणि म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली. आज देशाने कौतुक केलं, महाराष्ट्राने कौतुक केलं. आज काही का होईना आमच्या महिला थोड्या का होईना एक स्वयंपूर्ण होऊन पाहताय, एक चांगल्या पद्धतीने पुढे येऊन पाहताय. हे काम आम्ही लोकांनी केले. हे सर्वांना माहिती. लाडकी बहीण योजना असेल, माझ्या शेतकऱ्यांचे तुमच्या इथं उजनीचं पाणी पट्ट दाबायचे, लाईट बिल यायचं, लोक वैतागून जायचे. 3, 5, 7.5 ऑफरचा वीज माफी करून टाकली. तुम्हाला माहिती आहे 25,000 कोटी रुपये दरवर्षी मला राज्य सरकारला ऊर्जा खात्याला द्यावे लागतात. माझ्या लाडक्या बहिणीच्या करता 45,000 कोटी रुपये आम्ही त्या चांद्यापासून बांध्यापर्यंत लाडक्या बहिणीचा लाभार्थींना द्यायचं काम करत असतो. 70,000 कोटी या गोष्टीला जातात. बाकीच्या इतर योजना आहेत जवळपास 1 लाख कोटीच्या पुढे त्या रकमा जातात. मग अशा आमचे राज्यकर्ते म्हणले की बाबा मी वजन कमी केलं, 25 किलो वजन कमी केलं. राजू खरेजी, तुम्ही तुमचं शरीराचं वजन कमी करा, पण जनमानसाचं तुमचं वजन कसं वाढवायचं ते आपण काही काळजी घेऊ. आज इथं मुंबईत आला, एक सगळा परिसर आपलाच समजला, त्याच्याकरता तुम्ही मेहनत घेता, कष्ट घेता, त्याच्यात काही वेगळा विचार करत नाही, भेदभाव करत नाही. आमचे पण सहकारी तुम्हाला मनापासून साथ देण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही जी काही खंत बोलून दाखवली त्याच्यात कसा मार्ग काढायचा, थोडस मला काही वेळ द्या, आपण त्याच्यात काही ना काही मार्ग काढू. परंतु या भागातल्या लोकांना विकासाच्या बाबतीमध्ये वंचित ठेवण्याचं आपण कदापि होऊ देणार नाही. ही पण खात्री आणि ग्वाही आपल्या सर्व सहकारी मित्रांना या निमित्तानं देतो. मित्रांनो, प्रत्येकाने काम करत असताना एक गोष्ट समजली पाहिजे, मी पण काही ताम्रपट जन्माला आलेलं पाहिजे. मलाही माहिती आहे की जनतेचा पाठिंबा ज्यावेळेस आमच्यापासून बाजूला राहील जाईल त्यावेळेस आम्हालाही त्या पदापासून बाजूला जायचं. परंतु जोपर्यंत आपण त्या पदावर मिळालेला पदाचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो. ही जी शिकवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिलेली आहे, त्या विचारातलं बँकेचं राजकारण करतच शिवशाहू फुले आंबेडकर सर्व धर्म समभाव या भूमिकेतून आम्ही पुढे जातोय. आणि म्हणून बळीराम काकांच्या सारखे अनुभवी वडीलधारी लोक आम्हाला आशीर्वाद देण्याच्या करता, आमचं कुठं चुकत असेल तर ते चूक दाखवण्याच्या करता, ती चूक दुरुस्त करण्याची संधी देण्याच्या करता मित्रांनो मी राज्यात सगळ्यांना सांगतो, जो काम करतो तोच कुठेतरी चुकतो. जो कामच करत नाही चुकत कसा, सारा कामच करत नाही कसा तो कायमचा तो कामच करत नाही. आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून काम करतो. कुणाला विचार, कधी आम्ही आळस मनामध्ये ठेवलेला नाही. पवार साहेबांची जी परंपरा होती तीच परंपरा मी पुढे चालवतो. त्याच्यात कुठं अडचणी येऊन देत नाही, त्याच्यात आणखी कशी भर घालता येईल याबद्दलचा प्रयत्न मी करतो. AI आर्टिफिशियल कृत्रिम बुद्धिमत्ता ते नवीन तंत्रज्ञान आलेलं, त्याचा वापर तुम्हाला मला माझ्या शेतकऱ्यांच्या करता करायचा. माझ्याच भागातल्या तुमचा भाग पालकमंत्री असताना करता भरलेला आता मी कृषी मंत्री केलेला आहे. त्यांनाही सांगतो की बाबा आपल्या शेतकऱ्यांना मग कापूस पिकवणारा, सोयाबीन पिकवणारा, मका पिकवणारा, ऊस पिकवणारा, भाज्या फळबागा पिकवणारा, द्राक्ष पिकवणारा, कांदा पिकवणारा, भाजीपाला पिकवणारा जो काही शेतकरी आहे त्याला मदत झाली पाहिजे. 500 कोटी रुपयाची तरतूद
कालच्या अर्थसंकल्पामध्ये त्या न्यायाच्या करता केली. मित्रांनो, मी आता आमच्या भागामध्ये बऱ्याचशा कारखान्यात, मी एका कारखान्याचा चेअरमन आहे माळेगावचा, तिथेही मी तो कार्यक्रम राबवतो. 40 ते 50% पाणी कमी लागतंय. 70% जो ऊस काढतो ते याचा वापर केला तर तो 100 टनाच्या पुढे जातो. खत किमयानी कमी लागतंय, पाणी किमयानी कमी लागतंय. एवढा चांगला पेरा, एवढा चांगला ऊस येतोय. मी पण आता माझ्या इकडं तशा पद्धतीने ऊस लावलेला आहे. काळानुरूप आपल्याला बदलावं लागेल, शिकावं लागेल. आपल्या काळ्यांची सेवा करताना कशा प्रकारचा वापर हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा करावा लागणार. मी त्याच्यामध्ये तुमच्या पाठीशी उभा राहील. राज्य सरकारमध्ये आम्ही आहोत, त्यामध्ये कुठं काही अडचणी देणार नाही. ज्यावेळेस राज्य उमेश पाटील हे सगळे सांगतात की दादा इथं असं झालेलं आहे, 2-2 दिवसाच्या आत त्याबद्दलची कामं करून दाखवली की त्यांना तोंडापुढे विचार. शेवटी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. आम्ही काही तिथं सत्तेची रूप घेण्याच्या करता गेलोय. अरे सत्तेचा वापर हा विकास कामाला कसा होईल याबद्दलचा प्रयत्न हा माझा स्वतःचा त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि सगळीकडं हे जे काही दमदाटी वगैरे आहे त्याच्याबद्दल मला एकच आठवतं, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबरी असतात. हे साधं गणित त्याच्यावर फार दुसऱ्याला शाळा समजू नये. कोणी आरे केले तर दुसऱ्याला कार्य पण करता येतं. आरेला कार्य करण्याची धमकडे ताकद ही आपल्यात असली पाहिजे. पण हे करताना आपल्याकडनं कुठं होता कामा नये. आपण कुठं कायदा मोडता कामा नये. संविधानाने जे आपल्याला घालून दिलेलं आहे ते कुठं चूक कामा नये. या पद्धतीनं मित्रांनो आपण सगळेजण मिळून कामं करूया. मगाशी उमेश बोलताना बरंच सांगितलं. आमच्या जयदीपने पण त्याच्यामध्ये प्रास्ताविकामध्ये सांगितलं, काकासाहेबांनी पण सांगितलं, राजू खरे साहेबांनी पण सांगितलं. या सगळ्यांचा अनेक वयात आहे. आज जयदीप एकदम तरुण वयात आहे. मध्य वयातले आमचे राजू खरे आणि आमचा उमेश पाटील आहे आणि वडीलधारी वयातले आमचे काकासाहेब आहेत. ही पिढ्यांचं प्रतिनिधित्व हे इथं बसलेले करतात आणि आपल्याला पुढची पिढी अधिक कर्तृत्वान बनवायची. या माझ्या लाडक्या बहिणी बसल्या. आमची दुसरी लाडकी बहीण गुजराती इथं बसते. आम्ही सगळ्या बहिणींना सांगतो, आम्ही सगळ्या बहिणींना भावाच्या नात्यानेच आधार देण्याचं काम करू. कधी त्यांना कुठली अडचण येऊन देणार नाही. तुमचं संरक्षण, तुमची सुरक्षितता, तुमच्या इतर कुठल्याही पद्धतीनं अन्याय होऊ न देण्याची खबरदारी, कायदा सुव्यवस्था तिथं चांगली ठेवण्याची खबरदारी, या देखील गोष्टी आम्ही निश्चितपणे करून दाखवू. आम्ही बोलतो ते पहिलं करून दाखवलेलं आहे. तेव्हा इथे मी बोलतो, तुम्ही माझ्या माझ्यापर्यंत जाऊन माझ्या आता वेळेला बारामती करताना निवडून देतात. बारामतीची लोक आता वेळेला निवडून देतात. याच्या अर्थ काहीतरी मी काम केलं असं म्हणूनच निवडून देतात आणि ते पण लाखाच्या फरकाने निवडून देतात. त्या प्रकारे सोलापूर जिल्हा आज एक महत्वाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो. तुमच्या विमानतळाचं पण काम आम्ही आता हातामध्ये घेतलेलं आहे. वेगवेगळे नॅशनल हायवे असतील, वेगवेगळे राज्यमार्ग असतील, वेगवेगळे पालखी मार्ग असतील, वेगवेगळे एलईडी मध्ये घेतलेले प्रकल्प असतील, मध्ये घेतलेले प्रकल्प असतील, त्या सगळ्या प्रकल्पाला कशा पद्धतीने पाठबळ द्यायचं याकरता मी खंबीरपणे तुमच्या सगळ्यांच्या बरोबर राहील. याही बद्दल आपण अजिबात काही काळजी करू नका. उद्या ज्यावेळी जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुका लागणार आहेत त्यावेळी चांगल्या चांगल्या विचाराची माणसं कशी आपल्याला पुढे आणता येतील, काही त्याच्यामध्ये अनुभव घेतले पाहिजे, काही नव्या दमाच्या असले पाहिजे, त्यांनी पण अनुभवाच्या बरोबर शिकलं पाहिजे. पुढे त्यांना हे सगळं चालवायचंय. आता पण अनेक नगरपालिकेची लोक काकासाहेबांच्या घरी मला भेटायला आली होती. त्या माझ्या बहिणी, त्या आमच्या मुली, त्या आमच्या आई बाबी, ते आमचे बांधव, त्यांना पण मी समजून सांगण्याचं काम केलेलं आहे. सगळीकडेच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रचार सभांना जाता येणार नाही, पण जेवढ्या ठिकाणी जास्तीत जास्त जाता येईल. मला मुद्दाम खरं तर मी आता मतदानापर्यंत फक्त राजकीय सभा घ्यायच्या, फक्त प्रचाराच्या सभा घ्यायच्या ठरवलेलं होतं. पण ज्यावेळेस काकासाहेबांनी मला होकार दिला, ठीक आहे तू सांगतो तर मी
त्या राष्ट्रवादीच्या संदर्भातली जबाबदारी या ठिकाणी स्वीकारतो. त्या पक्षाला एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आशीर्वाद देण्याचं काम करतो. त्यावेळेस काकासाहेबांच्या सारखी व्यक्ती ज्यावेळेस इथं आपल्या बरोबर येते त्यावेळेस आपण एक समाज दुसरीकडची कमी झाली तरी चालेल पण वळणाला गेलं पाहिजे. म्हणून या आपल्या परिसरामध्ये आलेलं आता इकडून उर्वाडीला जातोय, त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यात जातोय, त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये जातोय, असे माझे दौरे आहेत. तुम्ही आजपर्यंत जसं काकासाहेबांना साथ दिली, काकासाहेबांच्या बरोबर मजबूतीने उभा राहिला, तसं माझ्यासारख्या देखील कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी मजबूतीने उभं राहून राहा अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या त्या संदर्भामध्ये मी आपल्याला सगळे चाललंय बाबा. आता काकासाहेब माझ्या पक्षात आले चाललंय जरा आपण मित्रांनो या सगळ्या संदर्भामध्ये आज खूप ताकदीचे तरुण मुलं पण आली, वडीलधारी पण आले, माझ्या माय भावनी पण आल्या, आमच्या उज्ज्वलाताई पण आल्या. सगळ्यांना कुठल्याही पद्धतीनं आपण एकमेकाचा मान सन्मान सर्वांचा ठेवायचं काम करू. कुठल्याही अनादराची भावना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची राहणार नाही. ती शिकवण आम्हाला नाही. शिवशाहू फुले आंबेडकरांनी आम्हाला ते सांगितलेलं नाहीये आणि त्याच्यामुळं जातीय सलोखा इकडे ठेवून समाज पुढे देण्याचा प्रयत्न करू. समाजातल्या शेवटच्या माणसाला शेवटचा जो कोणी माणूस असेल त्याला देखील आपल्या बरोबर घेण्याचा प्रयत्न करू. या पद्धतीने काकासाहेब आपण पुढे जाऊ. मगाशी मला जयदीप काही इतर कामं पण सांगत होता, इतर पण काही जण वेगवेगळ्या पद्धतीचे काही प्रश्न कुठल्या जमिनीच्या भूसंपादन आणि इतरच्या बाबतीत सांगत होते. माझी त्यांना सर्वांना विनंती आहे की त्या संदर्भामध्ये उद्याची आचारसंहिता संपू द्या. मला त्याच्याबद्दलची नोंद तुम्ही द्या. माझं मुंबईमध्ये ऑफिस आहे, मी माझ्याकडे स्टाफ भरपूर आहे. त्याच्यातले आपले जे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत, इथल्या लोकांच्या मूलभूत गरजा सोडवण्याचे प्रश्न आहेत, ते सर्व प्रश्न तडीस देण्याचं काम, त्याला व्यवस्थितपणे मार्गी लावण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, घड्याळाच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून, महायुतीच्या वतीनं मी आणि माझे सगळे सहकारी करतील. पुन्हा एकदा काकासाहेबांच्या उन्हाळलेल्या सर्व माध्यमांचं मी मनापासून स्वागत करतो.